पण तुम्ही बघितलं ना, हा गणपती आला आणि कसा टर्न मारून गेला. गणपती बाप्पा जेव्हा तुम्ही बघतील तेव्हा तुमचं मन प्रसन्न, म्हणजे एवढी वेळ वाट बघितली ना तुम्ही आणि मी, ते बघून म्हणजे एकदम मन खुश होईल. तर काल होती 26 जुलै आणि काल होतं कुठलं तर बोरिवलीच्या महाराजाचं आगमन. ते आगमन मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे, त्याचा ब्लॉग अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा. आणि त्याच्यामध्ये बघा कसे शॉर्ट्स मिळाले आहेत ते, आणि खास तुमच्यासाठी ते शॉर्ट्स घेतलेले आहेत. तर आज आहे 27 जुलै 2025 आणि आज 3 गणपती बाप्पांचं आगमन आहे. त्यातला पहिला गणपती बाप्पा आहे कोल्हापूरचा एक गणपती बाप्पा आहे, त्यानंतर आहे घाटकोपरचा राजा आहे आणि परळचा विघ्नहर्ता आहे. असं 3 गणपती बाप्पांचं आगमन आहे. तो वाजले आहेत आता किती 11:30 वाजलेत, थोडासा उशीरच झालाय. बघूया, पाऊस पण पडतोय, पण आहे ना आतापर्यंत तुम्ही आगमन बघितले बरोबर, म्हणजे गणपती बाहेर येतो आणि मग तिथून आपण थोडंफार कव्हर करतो. तर मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं ॲडिशन करायचा विचार करतोय ह्या ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये ना म्हणजे तुम्हाला ब्लॉग बघायला देखील मजा येईल आणि तुम्हाला तुमच्या आठवणीमध्ये, म्हणजे समजा कसं आहे की जे कोणी गावी वगैरे जाऊ शकत नाही त्याला गावच्या गणपतीची खूप आठवण येते किंवा पूर्वीच्या दिवसांची खूप आठवण येते. तर त्या सर्व गोष्टी ना आपण ह्या ब्लॉगमध्ये ना ॲड करत जाणार आहे ह्यावर्षी. तर ते काय असणार आहे काय नसणार आहे ना, तर ते मी तुम्हाला ना पुढे सांगेन. पहिला मी निघतो कुठे तर लालबागसाठी निघतो, पण खूप इंटरेस्टिंग बनणार आहे हे, जरा तुम्हाला ना खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या त्या आठवणींमध्ये ना रमायला मिळणार आहे. तर मी तसा प्रयत्न करणार आहे. तसा प्रत्येक ब्लॉगमध्ये माझा नेहमी तोच प्रयत्न असतो की तुम्हाला काही आठवणी जुन्या देऊ आणि तुम्ही त्या आठवणींचा आनंद घ्यावा. तर असाच माझा नेहमी प्रयत्न असतो. आणि ब्लॉग तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही देखील माझ्यासोबत तिथे आहात, असाच एक्सपिरियन्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न असतो. तर तसा तुम्हाला फील होतो की नाही ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण निघूया फटाफट, बघा पाऊस वाढलाय, आपण निघूया कुठे लालबागसाठी. चला इथे पोहोचलो आम्ही कुठे परळ वर्कशॉपच्या इथे पोहोचलोय. थोडा वेळ अजून आहे गणपती बाप्पा म्हणजे बाहेर यायला. गणपती बाप्पा आहे ना म्हणजे सुंदर आहे, मागची प्रभाव वगैरे आहे ना तर ती सुंदर आहे एकदम. अजून म्हणजे ते तुम्हाला आता मी सांगत नाही, तर ते थोडासा तुम्हाला ना आता थोड्याच वेळात कळेल की गणपती बाप्पा कसा आहे तो. तर हा आहे घाटकोपरचा राजा, म्हणजे पहिला गणपती आपण करतोय तो घाटकोपरचा राजा. म्हणजे एकूण 3 गणपती बाप्पा निघणार बरोबर. कोल्हापूरचा एक कुठला तरी गणपती आहे, एक आहे परळचा विघ्नहर्ता आणि हा घाटकोपरचा राजा. तर पहिलाच आम्हाला घाटकोपरचा राजा पाहायला मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला देखील पाहायला मिळणार आहे. पाऊस पण येण्याची शक्यता आहे, पण जसं काय असेल तुम्हाला व्यवस्थित शूट दाखवेन मी. तुम्हाला देखील असा फील होईल की तुम्ही देखील तिकडे आहात, म्हणजे तुम्ही देखील स्वतः वर्कशॉप मधून गणपती बाप्पा बाहेर त्यांना पाहतात. आणि जसं जमेल तसं आपण तुम्हाला या ब्लॉग मध्ये हे शूट दाखवू. नंतर बाकीचे जे काही गणपती बाप्पा असतील ना ते देखील आपण एका मागोमाग एक तुम्हाला दाखवू. तर आता आपण काय करूया, थोडासा वेट करूया आणि मग पाहूया कुठला तर घाटकोपरचा राजा.
चला, घाटकोपरचा राजाचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही आगमन पाहिलंच आहे. प्लॅस्टिक घातलं आणि काय ते माहिती का, पाऊस पडायला म्हणजे थोडीशी सुरुवात होत होती, असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर हे होतं पहिला घाटकोपरच्या राजाचं आगमन, जे तुम्हाला जसं दाखवायला जमलं तसं आम्ही दाखवलं. आणि आता आलोय आम्ही कुठे, चायवाय एक हॉटेल आहे मस्तपैकी, तिथे आलोय. आणि आज का कोण जाणे माझी ना भूक लागली, तर आम्ही इथे काय घरगुती थाळी मागवली. तर इथे घरगुती थाळी मागवली आपली वाटाण्याची उसळ. नाही ही मिसळ पाव आहे. हा, तुझं ताट आलंय, माझं ना आलंय. तर इकडे आहे मिसळ आहे आणि मिसळ ही बघा, ही मटकी आहे ना. हा, तर ही मटकी आहे आणि वरती तरी आहे, इथे दही आहे, कांदा आहे, इथे फरसाण आहे आणि ह्या हरवड्या आणि इथे पाव आहेत. पण ही हर्ष खाणार आहे, माझं ताट वेगळं आहे. ते ताट माझं आलं की तुम्हाला दाखवतो मी. इथे कसं घरगुती जेवण मिळतं, तर त्यामुळे एक नंबर आहे. तर आपण आपली थाळी येण्याची वाट बघूया. इथे आली आहे आपली वाटाण्याची उसळ आणि ह्या मस्तपैकी पोळ्या आणि इथे आहे लोणचं. भाजी आणि पोळी खाऊन बघूया ह्याची टेस्ट कशी येते. वाटाणे आहेत आणि पोळ्या एकदम गरमागरम आहेत. टेस्ट एकदम आहे ना, आपण बोलतो ना घरी जेवतो ना आपण, तशीच आहे. घरात जेवल्यासारखं वाटतंय. लोणचं पण बघ, मिरचीच आहे. लोणचं पण सही आहे. चला या जेवायला. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, हॅलो बोल. गणपती बाप्पा मोरया. जोरात 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 बोल, आवाज आला. वाजले 5:15 वाजलेत. आता मगाशी जो तुम्ही बघितलं ना, जराही थांबला नाही. जसा आला तसा पटकन गणपती वळाला आणि तो लागला आपल्या मार्गाला आणि निघालाय तो कुठे, कोल्हापूरला. तर 5:15 झाले आहेत आणि मी तुम्हाला सकाळी ब्लॉगमध्ये काय म्हणालेलो की आपण ना जुन्या आठवणींना सुद्धा आठवण करूया. तर तुमच्या अशा काही आठवणी आहेत की नाही, म्हणजे तुम्ही गावी वगैरे जाता आणि गावी तुम्ही सर्व एकत्र कुटुंब वगैरे असं जेवायला बसता गणेशोत्सवामध्ये स्पेशली. तर अशा कोणाकोणाच्या आठवणी आहेत बघा ना, किती गोड दिवस होते ना. आमचं पण होतं असं, पण आता आमचा आजी नसल्यामुळे ते काय आम्हाला जाता नाही येत. पण जर तुमचं असेल ना, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की हा दादा, आम्ही आजही गावी जातो आणि आमच्या घरी किंवा गावी म्हणजे असंच एकत्र कुटुंब बसून आम्ही एकत्र जेवतो, एकत्र आरती करतो आणि गणेशोत्सवामध्ये आम्ही एकत्र असतो. तर असं कोणाकडे म्हणजे मला देखील त्या आठवणीमध्ये थोड्याशा जगता येईल ना, तर त्यासाठी. आणि आता 5:15 झालेत ना, तर परळचा विघ्नहर्ता आता एक अर्ध्या तासात तरी तो गणपती बाप्पा निघेल. आम्ही इथे जरा शांतता आहे ना आणि हा लँडस्केप मस्त आहे ना, हिरवागार आहे. तर त्यामुळे इथे जरा खूप एकदम रिलॅक्स फील होतं. तर थोडा वेळ आता वेट करूया आणि निघूया परळचा विघ्नहर्ता पाहण्यासाठी. पण तुम्ही बघितलं ना, हा गणपती आला आणि कसा टर्न मारून गेला, बघण्यासारखा सीन होता एकदम, म्हणजे भारी. मला तर खूप बरं मस्त वाटलं. आला आणि सरळ गेला, थांबलाच नाही जरा पण. तर आता आपण बघूया पुढे परळचा विघ्नहर्ता. चला मित्रांनो, थोड्याच वेळात आता परळचा विघ्नहर्ता बाहेर येईल आणि परळच्या विघ्नहर्त्याला वाजवणार कोण आहे, तर वाजवणार आहेत इथे एचे म्युझिशियन. एचे म्युझिशियन ह्याला वाजवणार आहेत ना. तर मगाशी तुम्हाला बोललेलो अर्धा तास, पण आता वाजले आहेत 4:45 झालेले आहेत. आणि तुम्ही मगाशी बघितलं, मी तुम्हाला ढोल ताशा पथक दाखवलं तिकडे. तर तिकडे ना नाशिकवरून ढोल ताशा पथक आलेलं आहे. इथे आहे एचे म्युझिशियन
आणि त्याच्या बाजूला आहे माही म्युझिशियन, म्हणजे नाशिकवरून आलेला ढोल तशा पथक, त्यानंतर एच ए म्युझिशियन आणि माही म्युझिशियन असे 3 पथकं आहेत ना इथे परफॉर्मन्स करणार आहेत. पण पाऊस बघाशी इतका जोरात आला ना, पण पाऊस आता गेलेला आहे आणि तिथे थोडीशी गडबड चालू झालेली आहे, म्हणजे थोड्या वेळात गणपती बाप्पा बाहेर येईल. बघा अजून बोलतोय तुम्हाला थोड्याच वेळात येईल, थोड्याच वेळात येईल. पण गणपती बाप्पा जेव्हा तुम्ही बघतील तेव्हा तुमचं मन प्रसन्न, म्हणजे एवढी वेळ वाट बघितली ना तुम्ही आणि मी, ते बघून म्हणजे एकदम मन खुश होईल. तो थोड्याच वेळात गणपती बाप्पाची उंच मूर्ती बाहेर येईल आणि मग होईल आगमनाला सुरुवात. आणि आगमन मला वाटतं असं सरळ जाऊन असं फिरून मग परत त्यांच्या मंडपाच्या दिशेला जाणार आहे. तर मला वाटतं हे एक थोडंसं आगमन असेल, हे जरा शूट करायला मजा येईल, जरा वेगळे पण पाहायला बघायला मिळेल आपल्याला आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही देखील या आगमनामध्ये आहात आणि आगमनाचा एक भाग आहे. तर बघूयात कसं आपल्याला शूट करायला मिळतं ते, फक्त थोडा वेळ अजून.
खाली घे, खाली घे, थोडा खाली घे. हा बस स्टार्ट.
रात्रीचे वाजले 9 जस्ट घरी आलो आणि सकाळी किती वाजता 9:30-10 वाजता सकाळी 10 वाजता आम्ही तिथे गेलेलो आणि आता 9 वाजले आले म्हणजे एक अराउंड 12 तास झाले आम्हाला. तर या ब्लॉगमध्ये आपण काय काय बघितलं तर कोल्हापूरचा गणाधीश, त्यानंतर आपण बघितलं घाटकोपरचा राजा, परळचा विघ्नहर्ता आणि मधून एक गणपती बाप्पा गेला तर तोही तुम्हाला दाखवला. म्हणजे 4 गणपती बाप्पांचं आगमन आपण पाहिलं. सकाळी लवकर गेलो तर आगमनाचं कसं होतं की मध्ये मध्ये वेळ होता, म्हणजे एक गणपती जाणार तर त्याच्यानंतर दुसरा टाइम होता. तर असं झालं, तर तेवढा वेळ आपल्याला थांबावं लागलं. नंतर आपण मस्तपैकी तिथे जेवलो. मस्त सात्विक जेवण होतं आणि एकदम घरगुती जेवण होतं. तर ते खाऊन पण एकदम मन खुश झालं. म्हणजे थोडीशी सुस्ती आली कारण की घरचं जेवण होतं ना. तर 4 गणपती बाप्पांचं तुम्हाला आगमन दाखवलं आणि परळचा विघ्नहर्ता बघा जास्त शूट करायला मिळालं, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तुम्हाला पाहायला मिळाले. तर तुम्हाला कुठला अँगल जास्त आवडला तर ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि मी तुम्हाला म्हणालेलो की नुसतं आगमन नाही तर आपण आहे ना जुन्या काळात पण जाऊया आणि ज्या पण काही जुन्या गोष्टी आहेत ना त्या पण आठवण्याचा थोडासा प्रयत्न करूया ना. तर मी तुम्हाला म्हणालेलो आपण एकत्र कुटुंब गावी वगैरे जातो आणि जेव्हा गावी वगैरे जातो आणि एकत्र कुटुंब वगैरे असं जेवतो तर खरंच मी ह्या सगळ्या गोष्टींना ना इतका मिस करतो ना की तुम्हाला शब्दात बोलू नाही शकत. तुम्हाला माझ्या फेसवरचे एक्सप्रेशन समजत असेल की त्या गोष्टीला मी खूप मिस करतो. कारण की माझ्या कसं गावी किंवा असं गणपती नसतो ना, तर त्यामुळे मला पण असं वाटतं खूप असावं. बघूया आमच्या घरी कधी येईल गणपती बाप्पा, त्याची इच्छा असेल तेव्हाच येईल. पण तुम्ही मला सांगा की तुम्ही जेव्हा तुमच्या गावी जाता तर असं एकत्र कुटुंब बसून तुम्ही जेवता की नाही, आणि कोण कोण असं जातं गावी आणि असं एन्जॉय करतं फॅमिलीसोबत ते मला नक्की सांगा. मला अशा जेवढ्या जास्त कमेंट येतील ना तर मला ते खूप बरं वाटेल की हा अजूनही लोक जातात आणि आपल्या कुटुंबासोबत आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करतात. तर आपण ना प्रत्येक आगमनामध्ये ना प्रत्येक व्लॉगमध्ये ना आपण असाच प्रयत्न करून आपण जुन्या गोष्टींना आठवण करण्याचा ट्राय करूया. त्यानिमित्ताने तुम्हीही देखील त्या गोष्टींशी तुम्हाला कनेक्ट होता येईल आणि मला देखील कनेक्ट होता येईल आणि आपण एक दुसऱ्यांशी कनेक्ट होऊ. तर हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्लॉगमधला कुठला पार्ट जास्त तुम्हाला आवडला ते देखील कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा मोरया ही कमेंट मात्र तुम्हाला आवर्जून करायचीच आहे. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर आणि हो आपली काळजी नक्की घ्या.